डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची येत्या 19 एप्रिलला सोलापुरात आता एकच मिरवणूक निघणार आहे. 21 तारखेला मिरवणूक काढण्याचा निर्णय मध्यवर्ती जयंती विश्वस्त समितीनं मागे घेतला आहे. पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजा सरवदे, राजा इंगळे, सुबोध वाघमोडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की पोलीस आयुक्तांबरोबर सकाळी बैठक झाली. यात त्यांनी एकच मिरवणूक काढा असं आवाहन केलं. मिरवणूक रेंगाळणार नाही. 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ कोणतंही मंडळ एकाच जागी थांबणार नाही. मिरवणूक पारंपरिक मार्गानं जाईल. यामध्ये कोणतंही मंडळ घुसणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणार आहे असं आश्वासित केलं आहे. याचबरोबर भीमसैनिकांच्या एकत्रित मिरवणुकीच्या भावना लक्षात घेऊन आम्ही 19 तारखेलाच मिरवणूक काढणार आहोत. या मिरवणुकीत 210च्या वर मंडळं सहभागी होतील. एक बेस एक टॉप क्लिअर साऊंडसह मंडळे सहभागी होतील असं सांगण्यात आलं. आणि उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. 135व्या जयंतीच्या निमित्ताने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होऊन रविवार दिनांक 19 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, इम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक पंचाच्या चावडीवर विसर्जित होईल अशा पद्धतीनं मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतलेला. सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणारे जवळजवळ शहरामध्ये 485 मंडळं आहेत आणि या मिरवणुकीमध्ये भाग घेणाऱ्या मंडळाची संख्या ही 210 आहे. आमच्या मध्यवर्तीकडे असलेल्या नोंदीनुसार 210 जयंती मंडळं मिरवणूक काढतात. मग ही मिरवणूक पूर्वी बैलगाडीमध्ये निघत होते, नंतर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कंटेनर, आता कंटेनरमध्ये ह्या मिरवणुकी सांगता समारंभ होतात. या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे प्रसंग घडलेले आहेत ते म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे सर्व देखावे त्याच्यामध्ये करण्याची भूमिका मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि या मिरवणुकीची परवानगीसाठी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली. या मिरवणुकीमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने सर्व मंडळाला विनंती केली की डीजेला बंदी आहे. डीजे आपण कोणत्याही मंडळाने लावू नये. एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे धोरण गेल्या 2 वर्षापासून आंबेडकर जयंतीमध्ये आपण अंगीकारलं आहे. तीच भूमिका याही 135व्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या भूमिकेला पोलीस खात्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे. करावं अशा सुद्धा सूचना आम्ही मंडळाला दिलेल्या आहेत. या मिरवणुकीमध्ये कोणाकडूनही कसलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा मंडळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीच्या म्हणजे जबाबदाऱ्यासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत. ही मिरवणूक अतिशय शांतपणे होईल. या देशामध्ये सर्वात मोठी मिरवणूक आहे सोलापुरामध्ये राहते असते तो जो इतिहास आहे तो कंटिन्यू राहावा यासाठी आमचे प्रयत्न होते आणि त्यामध्ये आज झालेल्या या बैठकीमध्ये आम्ही यशस्वी झालो. आता 19 तारखेला होणाऱ्या मिरवणुकीमध्ये सर्व काही आमची जी जुने मध्यवर्ती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे मिरवणूक निघेल. पण तुमची थोडं सांगा की आता आपण पांढरपूर चौकातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं वरती येतो त्यावेळेला सगळी इथं मेकॅनिक चौक नाही. त्याचं कसं झालं आजच्या निर्णयामध्ये CP साहेबांच्या की शिवाजी चौकाकडून येणाऱ्या गाड्या नंबर 1, मर्यादा चौकातून येणाऱ्या गाड्या नंबर 2 आणि सिद्धेश्वर मंदिराकडून येणाऱ्या गाड्या नंबर 3 यामध्ये एक नंबर 1 ह्या रोडची सोडायची, एक त्या रोडची सोडायची, एक त्या रोडची सोडायची. हे गेल्या 3 वर्षापासून चालू आहे प्रकार. तो कंटिन्यू ठेवला आम्ही. बाकीचे सगळे मार्ग मिरवणुकीचे मधले बंद केले. मधल्या मिरवणुकीमध्ये कुणालाही घुसता येणार नाही.
आणि आता नवी पेठेतनं जी मंडळं येतात, हां नवी पेठेतनं मॅकॅनिक चौकातनं आणि त्याच वेळेला मला वाटतं छत्रपती भागवत टॉकीज कडनं येतील. मग इथं कसं करणार आपण? तीच मंडळाला पाठिंबा करणार रिकाम असेल ते. कसं आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जे येणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी एकाच त्या रूटने एम्प्लॉयमेंट चौक मार्गेच पाठवणार आम्ही. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, डफरिंग चौकातून यायचे, एम्प्लॉयमेंट चौकातून यायचे किंवा सरस्वती चौकातून यायचे, ते आम्ही बंद केलेलं आहे. एकच मार्ग असणार. काय झालं गेल्या वर्षी काय झालं की काही मंडळांनी बरोबर 11:30ला मिरवणूक सुरुवात होती ती केली नव्हती. ती काही मंत्री किंवा त्यांचे कोणी येणार होते महाभाग, त्याच्यामुळे स्वतःच्या मंडळावरती थांबावं लागलं. त्यांनी तिथं थांबल्यामुळे बाकीच्या मंडळावर परिणाम झाला. खरी मिरवणुकी 11-11:30 सुरुवात झाली तर असा प्रश्न कधीच निर्माण होत नाही. यासाठी आम्ही बोललोय सीपीना. सीपी साहेबांना सांगितलं स्पष्टपणे, जर कोणाला मिरवणुकीमध्ये यायचं असेल तर त्यांनी गाडी बाहेर थांबवायच्या आणि चालत यायचं. ते त्यांनी मान्य केलं. मिरवणुकीत कॅनवा बंद करायला सांगितलं आणि त्यांनी मान्य केलं. मंत्री येईल, सभापती येईल, आमदार येईल, कोण येईल, त्यांना गाड्या बाजूला ठेवायचा, पुतळ्याजवळ याचं चालत याचं आणि चालतच मिरवणुकीमध्ये स्वतः सीपींना पण सांगा, त्यांनी मान्य केलं. त्यांनी स्वतः सुद्धा तशीच येतात. नाही, यावेळेस सीपीला हा निर्णय घेतला. शांतता कमिटीमध्ये ते जाहीर करतील सगळे. 8 तारखेच्या मीटिंगमध्ये ते जाहीर करतो म्हणजे सगळं. मंडळाची मिरवणुकी सुरुवात होणार किती वाजता? 11:30 वाजता. 11:30 वाजता होईल. थोडे मंडळ येते ते आपले त्यामध्ये सहभागी जे होते. येतील त्यांना पुढे पाठवण्याचं काम करायचं. म्हणजे तुम्ही पोलिसांच्या दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून 21चा निर्णय 19 केला. बरोबर. हो हो. समाजाला काय आव्हान करायचं? समाजाला आव्हान हे अशा पद्धतीचं आहे की या मिरवणुकीमध्ये सर्व समाजामध्ये जे 210 मंडळं मिरवणूक काढतात त्या मंडळाला आम्ही विनंती करेन की आपण वेळेवर मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन ही मिरवणूक शांततेनं जल्लोषाने पार पाडण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीला सहकार्य करा. 21चा निर्णय रद्द करून पुन्हा 19 घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.